80च्या स्पीडवर गाडी पळते, 100च्या स्पीडवर काम चालू आहे. भाई काल रात मी एवढा स्ट्रेस मध्ये होतो ना दिलीप, त्याचे मेसेजेस दाखवेल तुला. आता वाजलेत 7:45. आम्ही फुल आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन निघतोय आता आमच्या प्रवासाला पुण्याला. चल बाय बाय. काय आहे गाडी दुसरा पण. अरे वाह क्या बात है. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर स्माइल दिसते. इफ यू आर सीइंग स्माइल ॲट ऑन माय फेस इट्स बिकॉज ऑफ दिस गाय. भाई काल रात मी एवढा स्ट्रेस मध्ये होतो ना दिलीप, त्याचे मेसेजेस दाखवेल तुला. असंच सूर्यदेवच्या पाया पडाय दोघांनी. पाया पडलं दिसलं. सूर्याय नमः. ओम सूर्याय नमः. आणि आशिष सरांकडे तर आहे प्रकाश. स्कूल्स आहेत, त्यांचे अपडेट्स काय आहेत, किती लॉग इन होत आहेत, किती मुलं शिकत आहेत, त्यांचं सक्सेस लिटरसी रेट काय. ॲज इट इज एक वन शॉट. अटल सेतू कसं वाटतंय? मस्त मस्त छान आहे. आशिष View भारी आहे. एवढ्या दिवस अटल सेतू माझ्यासोबत किती वेळा गेलायस अटल सेतूवरून? सो हाऊ इज इट? व्हॉट हॅव यू लर्न ऑन दिस ब्रिज अटल सेतू? मी बोलू आशिष काय शिकलंय? इथे एकदम डिंचक गाणं लावायचे. लास्ट व्लॉग मध्ये ना, आता मी टाकणार आहे एक व्लॉग. आम्ही लोणावळ्याला गेलेलो, त्या व्लॉग मध्ये आशिष आमचा डीजे होता. अच्छा. इथे बसून फुल गाणी वाजवतोय आणि ह्याने असं लेन चेंज केलं, विच इज टेक्निकली इलिगल नाही केलं पाहिजे. माझ्यासोबत 2 मॉर्निंग पर्सन बसलेत आणि मी एकटा नाईट आऊल. असं आहे, मला ऍडजस्टेडच नाही आहे मी सकाळसाठी, म्हणून मला सकाळी सकाळी सनग्लासेस घालावे लागते. बट येस, आय एम एन्जॉईंग. आय एम व्हेरी हॅपी. अविनाश भोसले करून एक बिल्डर आहे, ऐकून असेल. हो, हे बी आहे. पुण्यामध्ये मी करू काय तुला सांगायचं काही काय? समजो ना कशी चालली आहे मीटिंग सो फार? छान चालू आहे मीटिंग. आशीष, जैसे हम यहाँ 3 बंदर बैठे, वैसे भी रास्ते पे 3 बंदर दिखने वाले. बच्चों, अच्छे शॉट्स लेने के लिए ट्रैफिक को में फंसना पड़ता है. ऑन द टॉप. अरे वाह, काय घाट आहे आणि काय ट्रॅफिक आहे. सुंदर. ही कुठली सिटी आहे? काय आहे हे खाली? खोपोली. पक्का भावा, तू UPSC का नाही गेली? टॅक्सीत यायचं होतं ना भाई. टॅक्सी भी कम है क्या इंडियन गवर्नमेंट से? इंडियन. बिचाराची गाडी बंद पडली आहे, त्यामुळे जबरदस्त ट्रॅफिक झालंय. ढकलायला लोकांना बोलवतोय. अरे वा, हॉर्न मस्त होता. ऐंशीच्या स्पीडवर गाडी पळते, 100च्या स्पीडवर काम चालू आहे. मसाया बनू तेरे पीछे चलू. आता दिलीप त्याची फेवरेट कॉफी पितोय, पण एकदम बर्फ झालेली. बर्फ झाली पूर्ण. मज्जा येते का? काय वाटतंय, ट्रिप सक्सेसफुल असणार आहे की नाही? सक्सेसफुल. आणि इथे जिथे तिथे आम्ही फक्त टोल भरत चाललोय. टोल बसून करायला जातो.
बटरची आठवण आली का? आणि मग त्याच्यावर तो बोलतो की उभा राहा जोपर्यंत माझं काम होत नाही तोपर्यंत. आणि काम झाल्यानंतर ते येतो असं बोलतात की 28 युग विठ्ठल त्या विठेवरच उभा होता. आणि त्यानंतर तसं झालं. नंतर मग विठ्ठलाला कळालं की एवढी मोठी मातृभक्ती आहे हे ते. आणि 28 युग म्हणजे 28 युगे विठेवरी उभा हे गाणं आहे ना. पण 28 युग म्हणजे काय? आता एक युग म्हणजे असं नाही का आपण मोजतात हिंदू धर्मामध्ये बरेच. चेक करते हुए हम रिकॉर्ड कर रहे हैं. हाउस द डोसा? व्हाट्स रियल रिव्यू? रियल रिव्यू. I expected actually benne dosa, but it is actually set dosa. अच्छा. That is a disappointment. तो ये बनने नहीं है. और पोड़ी मिस हो रहा है ना? पूरी डाला ही नहीं है तो काय का मस्त लग रहा है. ये रिकॉर्ड कर दे, किसको पता नहीं. नॉट अ लॉयल फैन ऑफ द पोड़ी नहीं है, गन पाउडर नहीं है, ये प्लेन दे दिया. ये पूरी मसाला, हाँ पोड़ी दे दिया. ये क्या है? वो घी डाला. अरे थैंक यू. इसको जूम कर. तो हाउ इज इट इन पुणे? अभी तक वो ठीक है. वातावरण भाई नहीं, नहीं, ठीक है. नहीं है. प्रकाश नहीं है इधर. प्रकाश चाहिए भाई. देखा ना वो रेडी है भाई. जगह है, इन्वेस्टमेंट है, सब है. डाल देंगे. और अपन रोज आते रहेंगे. अभी हम आए हैं बुक्स खरीदने के लिए. जैसे कॅमेरा चालू बुक रीडिंग सुरू. डन. ह्या 3 घेतोय आम्ही. आता पुस्तकं घेत होतो. यांना म्हणतात सेल्समॅन. आता आम्ही पुस्तकं बघत होतो. यांनी लगेच चालू केलं. तुझी पर्सनॅलिटी काय, माझी पर्सनॅलिटी काय, हा काय करतो आणि पुस्तकं दिली. आणि वी ऑलरेडी हुक्ड अप. ह्याला म्हणतात हुक. तसा नियम आहे तो. जर ते त्यात पण कडकपणा पाहिजे. जर ती साधी असेल तर मग तुटून जाईल. बाई पण ऐकलंस का? energy पाहिजे ना. ऐकलं? फ्रंट पेजवरून काय दिसतंय का? हा ना. काही डिफाईन करतोय तू? पुढे सगळे पुस्तक आहेत. हा. पण एवढ्या सगळ्या पुस्तकांमधनं तुम्ही एकच पुस्तक वाचलं असेल. मला विचारा कुठलं? विचारा. तुम्ही सांगा कुठलं पुस्तक वाचलं. दी आर्ट ऑफ बार्गेनिंग. नाही त्यासाठी तुम्ही लोकांनी एक पुस्तक वाचलं पाहिजे बरं का. ते आपलं हे कुठे गेलं नेगोशिएशनचं बुक कुठे गेलं. लेवल स्पीड डिफरन्स म्हणून पुस्तक वाचा. अच्छा. हा, आणि यू कॅन नेगोशिएट एनिथिंग म्हणून एक पुस्तक येतं ते वाचलं पाहिजे. मग आता आम्ही हे 4 पुस्तकं घेतोय. असं अज्युम करा की ते पुस्तक तुम्ही वाचलंय आणि तुम्ही माझ्याकडनं विकत घेताय. किती रुपयाला घ्याल? मला मी पण वाचलंय पुस्तक. हा, हा, हा. नाही पण तुम्हाला मला समजलं नाही, तुमचं पुस्तक आहे. तुम्ही हे माझ्याकडनं विकत घेताय. हा. किती रुपयाला घ्याल? 4 पुस्तकं. म्हणजे कसं असतं जो पिक्चर मधला हिरो त्यालाच विलन म्हणायचं काम अवघड आहे ना. बाई, है ना. मग आता सांगा. बरोबर आहे का नाही. चला. पिक्चर मधला हिरो त्याला म्हणला तुम्ही विलन म्हणून मला दाखवा. डिफिकल्ट सिच्युएशन. जर मी पुण्यात राहत असतो ना, माझा टाइमपास तुम्ही असतो. तुमच्यासोबत येऊन मी इथे डिस्कस करत बसतो. तुमच्यासोबत येऊन मी गोष्टी शेअर करत बसलो. पोचलो आहोत. पोचलेलो तर मगाशीच. पण आता आम्ही चाललोय श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचं दर्शन घ्यायला. होप वी फाइंड पार्किंग, होप वी फाइंड एव्हरीथिंग आणि मस्त दर्शन व्हावं हीच देवाकडे प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया. पण नवीन पुणे 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 पुण्यातले बस स्टॉप्स. आणि हा आहे शनिवार वाडा. आशिष हॅपी फॉर शनिवार वाडा. शनिवार वाडा इथे आम्ही आमची गाडी पार्क केली आहे. मस्त सुंदर दिसतोय आणि पाऊस पण पडतोय. वाड आहे. हा आता आपण चाललोय श्रीमंत दगडूशेठ हलवाईला. हा. चला इथून जाऊ. अरे वा. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. असंच आम्ही दगडूशेठला चाललेलो
आणि आमच्या टीमला इथे हे सुंदर असं सार्वजनिक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मानाच्या 5. भारतातला सर्वात पहिला गणेशोत्सव. अरे वा. मानाच्या 5 गणपतीतला एक का? मानाच्या 5 गणपती एक आहे. काय रंगारी शब्दाचा अर्थ काय? रंगारी शब्दाचा अर्थ होतो पेंटर, जो रंगकाम करतो. कपड्यांना रंग लावणं, त्यानंतर घरांना रंग लावणं, काही वस्तूंना रंग लावणं. अच्छा, मग त्यांनी बसवलेला हा पहिला सार्वजनिक तर हे व्यापारी म्हणून इथे आले आणि त्यांनी इथे स्थायिक झाल्यानंतर हे रंगाचं काम करत होते म्हणून यांना रंगारी असं नाव देण्यात आलं. अच्छा. दगडूशेठ हलवाईंचं एकदम सुंदर दर्शन झालंय. आता मी पण तुम्हाला हेच सजेस्ट करेल की कधीही मंदिरात याल ना 3च्या आसपास या. 3च्या आसपास आरती असते होते. आणि एकदम क्विक प्रसन्न आरती असते. वातावरण. एकदम प्रसन्न वातावरण असतं. 2 मिनिटाची फटाफट आरती असते. 5-6 मिनिटातच संपवली. खूपच मस्त होतं. गणपती बाप्पा मोरया. हो. कधी पण दगडूशेठ हलवायला याल तर हा पार्किंगचा सीन आहे, त्यामुळे कधीही पार्क शनिवार वाड्याच्या आत करा. पार्किंग शनिवार वाड्याच्या आत करा, बाहेर नका करू. बाहेरच्या दिलीपला हे आत्ता समजलं हे करायचं. अर्धा तास उभं आहे. द बेस्ट पार्ट. भाई भूक लागलेली ना, खूप भूक लागली आहे, पण आपण काय खाल्लं त्याचा फोटो पण नाही काढला. एवढी भूक लागलेली की रेकॉर्डच नाही केलं. पार्किंगची पण भूक लागलेली, पार्किंग भेटतच नव्हती. ह्या टायमाला पुण्यात येऊ नका, पार्किंग अजिबात भेटत नाही. बघा पवनजी, मी तुम्हाला बोललो सिफारिश केली, याला कामाला लावा है ना. बघ प्रूफ आहे. आता पप्पांना दाखव. त्यांनी शब्द पण दिले. बघा तुमच्यासाठी. आमचा चिडक्या फुल भूक लागली आहे. सकाळी 6 वाजता आणि आता किती वाजले? टाइम दाखव तुझा घडीचा. मला पण चक्कर यायला तर लागली. हा स्वतः चिडक्या बदला. मला काम करायचंय. हे पिच दे तू दाखव. होस्ट दिखाओ क्या आयडिया आहे. हा आहे फर्ग्युसन कॉलेज रोड आणि आम्हाला लागली आहे एकदम भूक. वाजली आहे आमची 12. मला शब्दच नीट येत नाहीये, एवढी भूक लागली आहे काय सांगू. आणि एवढं गाडीला इथे पार्किंग अजिबात आम्हाला भेटली नाही. तिथे कोपऱ्यात पार्किंग करून आलोय आणि इथे आम्ही आता सुरवेजमध्ये चाललोय. पण याचसोबत काय लिफ्टचा एक्सपिरियन्स कसा होता? दिलीपच्या गर्लफ्रेंडचं नाव ना प्रगती आहे. जिथे तिथे मेहनत केली तरच प्रगती करू शकतो. भाई ऐसा इसके बर्थडे का ब्लॉग वायरल हुआ है. तो अब हम ये कर रहे हैं ब्लॉग एड. इट वॉज एन अमेजिंग डे. थैंक यू सो मच. हैप्पी दिवाली. कीप इट अप. ये है फॉग, बस पोल्यूशन वाला फॉग. एंड हम फाइनली 1:48 रात के 2 बजे पहुंच रहे घर पे. बट हमारे इस दिलीप को घर पहुंचने के लिए और 25-30 मिनट लगने वाले हैं. आधा घंटा जाने वाला है. भांडण जाणार ना. हो. आणि तू कुठे जाणार? तुझ्या घरी झोप आज तू पण झोप भावा.